श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आज वार आहे गुरुवार आणि आज आहे कार्तिकी एकादशी. तर या एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे झोपेतून म्हणजे योग निद्रेतनं जागे होत असतात आणि म्हणूनच या एकादशीला देव उठणी एकादशी, त्याचप्रमाणे प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही एकादशी इतर एकादशींपेक्षा सर्वात महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते. तर आजच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा तर करायचीच असते, पण या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करायचे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या या अडचणी असतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. पण कधी कधी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करून सुद्धा त्या अडचणी आपल्या आयुष्यातनं संपत नाहीत आणि या अडचणी वाढत जात असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते आणि नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला देवाची साथ हवी असते. तर अशा वेळेला उपाय केल्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. या अडचणी दूर करण्यासाठी जेव्हा आपण काही उपाय करत असतो तर ते उपाय विशिष्ट तिथींवरती केले जातात. तर हे उपाय जे आहेत अशा विशिष्ट तिथींना आपण जेव्हा करत असतो तर तेव्हा ते सफल होत असतात आणि त्याचं जे फळ आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक संध्याकाळी उपाय करायला सांगणार आहे. तुळशीजवळ तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे आणि ही वस्तू तुम्हाला संध्याकाळी तुळशीजवळ ठेवायची आहे. त्यामुळे तुमचं रात्रीतनं नशीब बदलेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनधान्य संपत्ती ही कधीही कमी पडणार नाही. असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, आज आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ एक वस्तू का ठेवायची आहे बघा. कारण की तुळशी माता जी आहे तर ती माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुळशी जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपण तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हणत असतो. तर आज आपल्याला भगवान विष्णूंवरती तुळस ही नक्की आवर्जून अर्पण करायची आहे. आजच्या दिवशी आपण भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसोबतच जर माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्या घरामधनं माता लक्ष्मी कधीही सोडून जात नाही आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि ती नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते. आणि तुळस ही जी वनस्पती आहे तर ती अतिशय पवित्र आणि अतिशय शुभ मानली जाते. आपल्या प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी तुळशीचं रोप जे आहे तर ते लावलेलं दिसतं. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप लावलं जातं तर त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि त्या घरामध्ये किंवा त्या घरातल्या व्यक्तींवरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही. जेव्हा पण आपण तुळशीची काळजी घेत असतो किंवा तिला वेळेवरती आपण खत पाणी देत असतो तरी सुद्धा बघा कधी कधी तुळस जी आहे तर ती सुकून जात असते. तर अशा वेळेला माता तुळशी आपल्या घरावरती येणारं संकट जे आहे तर ते स्वतःवरती घेत असते आणि स्वतः तुळस जी आहे तर ती जळून जात असते, पण आपल्या घरातल्या व्यक्तींवरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येऊ देत नाही. इतकी महत्वाची आणि इतकी शुभ ही तुळस मानली जाते. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस हे असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुळस जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदत असते. तिच्या अंगी अनेक प्रकारचे गुणधर्म असतात आणि तिला आपल्या हिंदू धर्मामध्ये एक विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. आज संध्याकाळी 6 नंतर ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात. पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा हा उपाय प्रदोष काळी करण्याचा. प्रदोष काळ म्हणजे कोणता तर 6:30 ते 7:30 ही जी वेळ असते तर ही प्रदोष काळाची वेळ असते. तर तुम्हाला या वेळेमध्ये उपाय करायचा आहे. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. तर आता उपाय काय करायचा आहे पहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 मातीचे दिवे घ्यायचे आहेत. तर पहा, दिवाळी आत्ताच होऊन गेलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मातीचे दिवे म्हणजे पणत्या ह्या असणारच आहेत. तर तुम्हाला 5 मातीचे दिवे जे आहेत तर ते स्वच्छ घ्यायचे आहेत. तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तुटलेले, फुटलेले, खराब झालेले किंवा क्रॅक्स केलेले अशा पणत्या तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत. व्यवस्थित पाहून तुम्हाला या पणत्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप हे घालायचं आहे. आता जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक
जोडवात या दिव्यामध्ये घालायचे आहे आणि हे दिवे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघराच्या समोर ठेवायचे आहेत. देवघराच्या समोर तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला तांदळाचे 7 दाणे टाकायचे आहेत. जे दाणे आहेत तांदळाचे तर ते तुम्हाला अखंड पाहून टाकायचे आहेत. जे तांदूळ आहेत तर ते व्यवस्थित तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. प्रत्येक दिव्याला तुम्हाला फुलं ही अर्पण करायची आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर हे दिवे लावल्यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनामध्ये. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधलं जे काही दुःख दारिद्र्य आहे, जे काही अडचणी आहेत, जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होऊ देत आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे आणि माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची भरभरून प्रगती होऊ देत. माझ्या मुलांचे सर्व दोष दूर होऊ देत आणि माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ देत आणि माझी सुद्धा प्रगती होऊ दे, अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला उचलायचे आहेत. त्यातले 2 दिवे उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे. एक डाव्या आणि एक उजव्या बाजूला तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत. तर तुम्हाला बाहेरच्या साईडनेच तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते लावायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये सुद्धा दिवा ठेवायचा आहे. एक दिवा तुम्ही जो आधीचा लावलेला आहे म्हणजे तुम्ही जो नेहमीचा दिवा लावत असता तुमच्या देवघरातला तर तो सोडून आणखीन 2 दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि एक जो दिवा किंवा एक जी पणती आहे तर ती तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचं आहे. तुळशीजवळ गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं धान्य घ्यायचं आहे. त्या धान्याने किंवा मग अगदी तुम्ही तांदळाने सुद्धा स्वस्तिक काढू शकता. तर तुम्हाला एखादी प्लेट घ्यायची आहे किंवा मग तुम्ही तामण घेतलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्या तांदळाने किंवा जे कोणतं धान्य तुम्ही घेतलेलं आहे तर त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर माता तुळशीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्हाला तुळशीच्या भोवती प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा मंत्र म्हणतच तुम्हाला तुळशीच्या भोवती फेऱ्या किंवा प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या मारायचा आहे. आता जर जागा नसेल तर मग तुम्ही स्वतः भोवती 11 प्रदक्षिणा मारल्या तरीही चालतील आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला तुमच्या मनामध्ये जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे, त्यामुळे तो तुम्ही नक्कीच आवर्जून करून बघा. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. जेव्हा पण आपण काही हे जे उपाय असतात तर ते विशिष्ट तिथींना करत असतो तर ते उपाय आपल्यावरती 100% सफल होत असतात आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक घरामध्ये आवर्जून हा उपाय करावा. आपल्या घरामध्ये जर सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातल्या इतर व्यक्तीकडनं हा उपाय आवर्जून करून घ्यावा. हा उपाय स्त्रिया सुद्धा करू शकतात, पुरुष सुद्धा करू शकतात, घरातली मुलं सुद्धा करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की आज संध्याकाळी हा उपाय आवर्जून करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.